काय मस्त झालाय माहित आहे. हे काय आहे? हा आहे चाट मसाला. कुठलाही पदार्थ केला त्याच्यावर थोडासा टाकला तर त्या पदार्थाची एक वेगळीच चव त्याला येते. हा मसाला कसा करायचा आणि याच्यामध्ये असलेल्या इन्ग्रेडियंट्सचं प्रमाण किंवा पोर्शन काय घ्यायचे आहेत हे आपण या पुढच्या रेसिपीमध्ये बघणार. चला तर मग करूया ही आजची आपली चाट मसाल्याची रेसिपी. या चाट मसाल्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण बघून घेऊ. इथं आपण 10 मोठे चमचे धने घेतलेले आहेत, 5 मोठे चमचे जिरे घेतलेले आहेत. त्यासाठी आपण 3 मोठे चमचे बडीशेप घेणार आहोत. त्याच्यानंतर 2 मोठे चमचे काळे मिरे घेणार आहोत. 15 ते 20 लाल मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर 4 मोठे चमचे काळं मीठ घ्यायचं आहे किंवा ज्याला पादेलोण म्हटलं जातं ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर साधं मीठ सुद्धा आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आमचूर पावडर आपल्याला लागणार आहे. 2 मोठे चमचे आमचूर पावडर घेतलेली आहे. त्या बरोबरीनं 2 मोठे चमचे सुंठ पावडर ही घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या बरोबरीनं आपल्याला 1 चमचा पुदिना पावडर घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पाव चमचा आपण हिंग घेणार आहोत. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपला आजचा चाट मसाला आपण करणार आहोत. मित्रांनो, आता सर्वप्रथम आपण अगदी मंद गॅसवर धने आपण जे घेतले होते 10 चमचे धने ते घेतलेले आहेत. हे धने मंद आचेवर आपण भाजून घेणार आहोत. म्हणजे त्याचं ऑइल जे असतं ते सगळं रिलीज होतं, त्यामुळं मसाल्याला एक चांगला वास येतो. मंद गॅसवरच हे सगळे पदार्थ भाजून घ्या. आता धन्याचा खरपूस भाजलेला वास यायला सुरुवात झालेली आहे आणि इथे तुम्ही जर बघितलं तर हळूहळू त्याचा रंग बदलायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. अजून एक थोडा वेळ आपण हे परतून घेऊ आणि हे धने आपण काढून घेणार आहोत. आता आपले धने भाजून झालेले आहेत. आपण ते या पद्धतीने एका थाळ्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे थंड करून घेणार आहोत. आता आपण याच पॅन मध्ये जिरे भाजून घेणार आहोत. जिरेही अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे. सगळे पदार्थ मंद आचेवर भाजल्यामुळं एकतर ते करपत नाहीत. हे पदार्थ जर करपले तर मसाल्याला एक कडवट चव येण्याची शक्यता असते. त्यामुळं हे सगळे मसाले जे आहेत ते अगदी मंद आचेवर आपण भाजायचे आहेत. आता जिरेही आपले भाजून झालेले आहेत. जिरे पण आपण काढून घेऊ. आता याच पॅन मध्ये आपण बडीशेप ही भाजून घेणार आहोत. बडीशेप सुद्धा आपली भाजून झालेली आहे. आपण तीही काढून घेऊ. आता याच पॅन मध्ये आपण काळे मिरे घालून घेणार आहोत. काळे मिरेही आपले भाजून झालेले आहेत. आता आपण हा पॅन बंद करून मिरेही सुद्धा याच्यामध्ये काढून घेऊया आणि याच पॅन मध्ये गरम पॅन मध्ये आपण लाल मिरच्या भाजून घेणार आहोत. आता आपल्या मिरच्या सुद्धा भाजून झालेल्या आहेत. या मिरच्याही आपण या मसाल्याबरोबर काढून घ्यायच्या आहेत आणि हा मसाला थंड करून आपण नंतर मिक्सर मधून काढून घेणार आहोत. आपला मसाला आता थंड झालेला आहे. आपण हा मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत. थोडा फिरवून घेणार आहोत. आता आपण या सगळ्या गोष्टी मिक्सरच्या भांड्यात घेतलेल्या आहेत. हे आपण थोडं फिरवून बारीक करून घेणार आहोत. हा आता आपला मसाला बारीक झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण बाकीचे सुद्धा जिन्नस एक एक घालून घेणार आहोत. यामध्ये आपण पुदिना पावडर घालून घेणार आहोत, सुंठ पावडर घालून घेणार आहोत, आमचूर पावडर घालून घेणार आहोत आणि हे परत आपण थोडं फिरवून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेनं हा आपला चाट मसाला तयार झालेला आहे. याच्यामध्ये आणि 2 गोष्टी घालायचे राहिलेत. आपण याच्यामध्ये काळं मीठ आणि साधं मीठ घालून घेऊ. पहिल्यांदा आपण काळं मीठ घालणार आहोत आणि त्यानंतर याच्यामध्ये हे साधं मीठ याच्यामध्ये घालतो आणि हे परत आपण सगळं फिरवून घेणार आहोत. आता हा मसाला आपला मिसळून झालेला आहे. ह्याच्यामध्ये एकच जिन्नस घालायचा राहिलाय, तो म्हणजे आपण याच्यामध्ये थोडा हिंग घालून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि हे परत सगळं आपण एकत्र मिसळून घेणार आहोत. अशा तऱ्हेनं मित्रांनो
ही आपली चाट मसाल्याची रेसिपी पूर्ण झालेली आहे. हा समस्त आपला मसाला तयार झालेला आहे. हा मसाला तुम्ही तयार करून पॅकबंद डब्यात भरून ठेवलात तर कमीत कमी 6 महिने ते वर्षभर टिकतो आणि कुठल्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. आता हा चाट मसाला आपण या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ. सगळा मसाला हा आपण इथं काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिसळून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. हा मसाला एकदा केलात तर कमीत कमी वर्षभर टिकतो आणि कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी हा जरासा वरून टाकला तर याची एक छान चव येते. हा मसाला आपण आता व्यवस्थित मिसळून घेऊ. अशा तऱ्हेनं हा आपला मस्त चवीचा चाट मसाला तयार झालेला आहे. हा आपण एका बरणीमध्ये भरून घेणार आहोत आणि हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवला की कमीत कमी वर्षभर हा चांगला टिकतो. हा आपण याच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे मसाला. या पद्धतीनं हा सगळा मसाला आपण व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि हवाबंद डब्यात भरून ठेवलात की कमीत कमी वर्षभराची आपली ही चाट मसाल्याची बेडमी झालेली आहे. मित्रांनो, हा मसाला तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडलं तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्व मित्रमैत्रिणींचे धन्यवाद.